हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. तर बघा, आता गरमी खूप वाढते आणि ह्या वाढत्या गरमीत आपल्या शरीराला खूप साऱ्या पाण्याची गरज असते. त्यामुळे गरमीत भरपूर पाणी प्या. त्याचबरोबर बघा, खूप सारे सेलिब्रिटी आहेत जे मोठ्या-मोठ्या, उंच-उंच पर्वतावरून उड्या मारताना दाखवतात, कोल्ड पिताना दाखवतात. तर हे सर्व ते लोकं फक्त पैशांसाठी करत असतात. त्यामुळे हे कोल्ड पिणं कृपया थांबवा. मी अगदी तुम्हाला कळकळीची विनंती करते, कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका. कुठल्याही प्रोग्राममध्ये कोल्ड ड्रिंक्स आणले जातात, तिथे फुकटाचं आहे म्हणून पिऊ नका. फुकटाचं जरी त्यांनी कोल्ड ड्रिंक दिलं, तरी पण ते आपल्या शरीराला इतकं घातक आहे, की त्याचे कितीतरी आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. मध्यंतरी आमच्या गावी एक अशी घटना घडली, की एक 40 वर्षाची व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीला फक्त कोल्ड्रिंक प्यायची खूप आवड होती. त्यामुळे भरपूर कोल्ड्रिंक ती व्यक्ती प्यायची आणि अवघ्या 40 वर्षात मृत्यूच्या दारात गेली. आणि मग बघा काय होतं, की आपले लहान-लहान मुलं असतात. त्यानंतर त्यांना कोण सांभाळणार? खूप साऱ्या वाईट गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात. व्यक्ती मरून जाते, पण त्याच्या मागे राहिलेल्या ज्या व्यक्ती असतात, आपली घरातली माणसं असतात, त्यांना खूप त्याचा त्रास होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टी जर तुम्हाला ते आवडत असेल, कुठल्या गोष्टी आवडत असतील, तर त्याचं प्रमाण ठरवा. बॉडीला एकदम काहीतरी खायला देऊ नका, की ज्याचा त्रास खूप आपल्या बॉडीला होईल. खूप सारे लोकं आहेत, की ज्यांना कोल्डड्रिंक प्यायला आवडतात, बाहेरच्या वस्तू खायला आवडतात. वडापाव सांगा, समोसा सांगा, भजी सांगा. अगदी नाईलाजाने तर त्यांना खावंच लागतं. पण शक्यतो हे सर्व टाळा. असं मी सांगत नाही, की ह्या लोकांच्या सर्वांच्या मी विरुद्धात बोलते किंवा विरुद्ध आहे ह्या लोकांच्या. बघा, काही गोष्टी वेळेनुसार आपल्याला कराव्या लागतात. परंतु खूप साऱ्या गोष्टी टाळा. आपल्या जीवनात आपलं जीवन हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप अनमोल आहे आणि ते व्यवस्थित आपण जगलं पाहिजे. आपल्या बॉडीची, आपल्या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर गरमीमुळे आपण काय करतो, जिथे जाऊ तिथे आपण पाणी किंवा कोल्ड्रिंक पितो किंवा बाहेरून लिंबू सरबत पितो किंवा काही पण आपण बाहेरून फटकन अगदी कोल्ड्रिंक किंवा कुठल्याही वस्तू बाहेरून घेऊन खातो, पितो. तर अशा सर्व वस्तू टाळा. शक्यतो सर्व आहार घरचा घेण्याचा प्रयत्न करा. एकतर सर्व गोष्टींना आधीच इतकी औषधं मारलेली असतात, इतकी फळंसुद्धा इंजेक्शनने भरलेली असतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत. कधी-कधी डोकं असं दुखायला लागतं, की आपण काय खावावं आणि काय नाही खावावं. कॅन्सरसारखे मोठमोठे आजार आपल्या प्रत्येक 10 घरं सोडली तर 1-2 घरांमध्ये कॅन्सर आढळतो. त्यावेळेला अगदी अंगाचे शहारे उभे राहतात, की हा आजार आपल्या दुश्मनाला सुद्धा नको. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही नक्की टाळा. प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या. घरातल्या प्रत्येकाची काळजी घ्या. आपल्या घरच्या स्त्रियांची काळजी घ्या. आपल्या घरच्या लहान मुलांची काळजी घ्या. तुम्हाला रोजच्या रोज आपण बघा, आपण ज्यावेळेला मोबाईल वापरतो त्यावेळेला काय होतं, नेट घेतात मुलं, वर इतक्या गेम असतात, त्या खेळत असतात आणि आपण काय करतो, तर त्यांना हातात मोबाईल देतो, आपलं आपलं काम करतो. ह्या सर्व गोष्टी टाळा किंवा अति वापर टीव्हीचा होत असेल तर तो सुद्धा टाळा. दुसरा एखादा क्लास लावा, त्या क्लासला मुलं जातील आणि टीव्ही आणि मोबाईल कमी बघतील. अशी अशी काहीतरी तुम्ही युक्ती शोधून काढा. आणि जर वेळ असेल तुम्हाला तर तुम्ही सुद्धा बाहेर घेऊन जा फिरायला, बीचवर वगैरे कुठे जवळ असेल, एखादी बाग असेल तिथे घेऊन जाऊ शकता. तर अशा गोष्टी करा. लहान मुलांकडे खूप लक्ष द्या. आता खूप सारं चाललंय. लहान मुलांनाच खूप वेगवेगळे त्रास व्हायला लागलात. त्यामुळे सर्वांनी सांभाळा. गरमीच्या सीझनमध्येच मुलं घरात असतात. कारण बघा, आता एकदाची परीक्षा झाली की मुलं घरात असतात आणि ह्या घरातल्या वेळेतच मुलं खूप सारा टीव्ही आणि मोबाईल बघत असतात. ह्या सर्व गोष्टी टाळा. गरमी आहे, भरपूर सारं पाणी प्या. शेतकऱ्यांना कमवण्याचा कमावण्याची संधी द्या. शेतकऱ्यांकडून फळं, फुलं जे पण काही लागत असेल आणि शेतकऱ्यांकडे जर उपलब्ध असेल तर तिथून खरेदी करा. त्यांना सुद्धा सुखी करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करूया. मार्केटमध्ये आपण जातो, परंतु शेतकरी वर्ग, काही आदिवासी वर्ग भाज्या, फळं, फुलं विकत असतील तर त्यांच्याकडून नक्कीच खरेदी करायचा प्रयत्न करा. बघा, शेतकरी आहेत म्हणून आपण आहोत. कारण भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि तो टिकवला पाहिजे आणि शेतकऱ्याला जगवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. कारण तो आपल्याला जगवतो. आपल्या ताटात भाकरी आणि भाजी पोहोचवण्याचं काम हे शेतीतून होत असतं, म्हणजे शेतकरी करत असतो. त्यामुळे खूप मोठा वाटा आहे आपल्या ताटात त्यांचा. त्यामुळे त्यांना त्यांच्या वाट्याचे पैसे त्यांच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नक्कीच आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या लहान-लहान गोष्टी ज्या मला काही पटत होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्यात. तुम्हाला पण अशा गोष्टी काही पटतात का मला नक्की कळवा. आणि हो, प्रत्येक जणांनी व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ सबस्क्राईब करा. आधी केलेलं असेल तर गरज नाही.
पण लाईक आणि सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही, तर ते सुद्धा करा. आम्हाला सुद्धा सर्वांची खूप गरज आहे तुमची. आणि तुम्हाला असं सर्व काही आवडतं का, की अशा काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगते तशा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा त्या गोष्टी नक्कीच फॉलो करा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा.